तो जागृतीतून स्वप्नामध्ये जागृती स्वप्न टाकलं की तो सुषुप्तीत येतो आणि सुषुप्तीतून काय होतो, पुन्हा जागृतीत येतो. परंतु जो महात्मा असतो तो जागृतीत राहो, स्वप्नात राहो किंवा सुषुप्तीत राहो, त्याची स्थिती बिघडत नाही. जे त्याचे आता आपण कसं असतो, स्वप्नात असलो ना की जागजोडीव म्हणतो हे ते व्यर्थ होतं, खोटं होतं. आणि सुषुप्तीमध्ये काय जागृतीमध्ये काय होतं, त्याचे पारा खालीवर होत असतो. कधी पार खाली येतो, कधी पार वर जातो जागृतीमध्ये. आणि सुषुप्तीमध्ये पारा काय होतं, तळ गाठतो, नाही का. परंतु महात्मा जो असतो त्याला जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती तिन्ही अवस्थेत तो समान असतो. कसा असतो, तिन्ही अवस्थेमध्ये समान. आणि म्हणून तो आपल्याला तर आनंद भोगायचा आहे ना. अहो साधी गोष्ट आहे का, ब्रह्म व्हायचे, साक्षात ब्रह्म व्हायचे म्हणजे हे काही खेळ आहे का? ब्रह्म होणं म्हणजे हा का तमाशातला राजा आहे का? ब्रह्म व्हायचं म्हणजे तमाशातला राजा आहे का? आणि त्या जीवाला काय करायचं आहे, म्हणजे भिकारी आहे त्याला राजा व्हायचे. तो जीव आहे, आता त्याला ब्रह्म व्हायचे. आणि मग काय, तो आपोआप ब्रह्म आहे का? फुकळचा ब्रह्म आहे का? नाही का. मग तो म्हणतो मी राजा आहे. त्यानं मी राजा आहे कधी म्हणावं, त्यानं राजवाड्यात राजमहालात राहावं, नाही का. आणि सोन्याच्या राजसिंहासनावर बसावं, भरजरी वस्त्रे त्यांनी परिधान करावी, हातात तलवार घ्यावी, हत्तीवरून फिरावं, तुझीवर सत्ता गाजवावी आणि मग म्हणावं मी राजे. बरोबर आहे ना. राजे पण तेव्हा शोभतं जेव्हा हत्तीवरून फिरतून हातात तलवार असते, अंगात भरजरी वस्त्र असतात, तेव्हा ते राजे पण शोभतं. आणि हा जर 50 गाढवा मागे फिरायला जर लागला आणि म्हणला मी राजा आहे, तर काय आहे मग हे कशाकडे सांगितलं, मी ब्रह्म आहे हे शोभलं पाहिजे, नाही का. तो राजा आहे हा राजासारखा दिसला पाहिजे ना. तमाशातला राजा आहे, जाऊ द्या तमाशातला आहे, पण तो राजासारखा थोडासा दिसतो तमाशापुरता नाही. परंतु जागृतीमध्ये जो राजा व्हायला जातो, नाही का, तर तो कसा आहे, तर राजाची लक्षणं त्या ठिकाणी दिसायला पाहिजे. आणि तो राजा म्हणजे राजाची लक्षणं आता सांगितली. परंतु तो जर गाढवांच्या मागे फिरत असेल आणि जर म्हणत असेल मी राजा आहे, तर ते खोटं. आणि तसंच मी ब्रह्मा हे म्हणणं शोभलं पाहिजे, नाही का. कसं आहे, त्याची देहबोली सांगते, नाही का, त्याची दृष्टी सांगते. काय म्हटलेलं आहे, दृष्टी देखे परब्रह्म, श्रवणी ऐके परब्रह्म, रसना सेवी ब्रह्मरस, सदा आनंद उल्हास, नाही का. हा ब्रह्मज्ञानी असतो. तो काय करतो, दृष्टी देखे परब्रह्म, श्रवणी ऐके परब्रह्म आणि रसना सेवी ब्रह्मरस, सदा आनंद उल्हास. त्यानं डोळे उघडलं की त्याला ब्रह्म दिसतं. त्याला दृष्टीपुढं ब्रह्म आणावं लागत नाही, नाही का. दृष्टीपुढं ब्रह्म आणावं लागत नाही. दृष्टी उघडताच नाही, दृष्टी उघडली तरी ब्रह्म आणि दृष्टी झाकली तरी त्याला आतही ब्रह्म बाहेरही ब्रह्म, नाही का. मग आपले डोळे काय पाहतात, हे डोळे काय दाखवतात, मग तो दृष्टी देखे परब्रह्म. आणि तो जे ऐकतो ते परब्रह्माचं असतं. जे ऐकते ते काय असतं, परब्रह्म आहे. कारण प्रत्येक वस्तूमध्ये ब्रह्म असतं. ती वस्तू वरून वस्तू असते, नामरूप असतं, परंतु आतमध्ये ब्रह्म असतं. मग शब्दामध्ये सुद्धा ब्रह्म आहे, आकाशामध्ये सुद्धा ब्रह्म आहे, नाही का. मग आकाशाचा नाश होतो का नाही मला सांगा तुम्ही. आकाशाचा नाश होतो का नाही, होतो का आकाशाचा नाश? दाखव आकाशाचा, कशाने आकाशाचा नाश होतो, कुऱ्हाडी. मग आकाशाचा नाश कसा होतो,
सापाचा नाश झाला, साप तिकडं मरून पडला. नाही, काचेचा ग्लास नाश झाला, तो काचेचा ग्लास फुटला. नाही, अग्नीचा नाश झाला, तो अग्नी विझला. मग आकाशाचा नाश कसा होतो? कसं होतो? तुम्ही म्हणले आकाशाचा नाश होतो का नाही? मग होतो. मग सांग कसा होतो? नुसतं होतो म्हणायला नाही. हा माझा जावई, कशावरून? नुसतं म्हणायचं जावई आहे. नाही का? जावयाला विचारलं, का रे तू जावई का? तो कोण म्हणतो? कुठे ती मला जावई म्हणते, ती कुठे? तू म्हणते जावई, पण तो जावईने म्हटलं पाहिजे नाही माझी सासू आहे. मग कशावरून? जेव्हा जावई म्हणेल की माझी सासू आहे, तेव्हा ही खरी सासू आहे. कोणाला म्हणून जावई? मग कशावरून? सांग ना लवकर. सांगितलं आकाशाचा नाश होतो. आकाशाचा नाश होतो आणि जो आकाशाचा नाश जाणतो तो ज्ञानी असतो. बरं, आकाशाचा नाश जाणतो तो ज्ञानी असतो. जो म्हणतो आकाशाचा नाश होतो पण नाश कसा होतो जाणत नाही, तो कोण असतो? तो कोण असतो? तुझ्यासारखा. आणि आकाशचा नाश होत नाही, तो म्हणतो अज्ञानी जीव. आणि म्हणून कसं आहे, तर आता आपण जे ऐकलं म्हणून परमार्थ अनुभवाचा आहे. बरं का? अनुभवाचा आहे, उत्तम अशा प्रकारचा परमार्थ. हे या ब्रह्मांडातलं शेवटचं उच्च, याच्यापेक्षा उच्च स्थिती कोणतीच नाही. याच्यापेक्षा राजापेक्षा मोठा कोणी नाही, देवापेक्षा मोठा कोणी नाही. आणि मग आता असं ते तुम्ही आहात, ते एवढं तुमचं परमोच्च पद मोठं आहे आणि एवढं सुख तुमच्या जवळच आहे, एवढं प्रचंड सुख तुमच्या जवळ आहे. मग कशाला दुःख भोगता? दुःख का भोगता? मग सुख आहे पण त्या सुखाची प्राप्ती करून घ्यायला नको का? मग त्या सुखाची प्राप्ती जर नाही झाली तर मग दुःख तर आहे तयारच. आणि म्हणून तर आपण इथे येतोय सत्संगात, नाही का? सत्संगात काय येतो? सुख आहेच तुमच्यामध्ये, त्या सुखाची, तुमच्यामध्येच असलेल्या सुखाची प्राप्ती करून घ्यायची, याच्यासाठी सत्संग. आपलं नाही का ते वाक्य काय होतं की आपण सांगतो, आता उदाहरणार्थ हे घ्या की आकाशाचा नाश आहे का? नाही का? ऐकून ऐकलेला आहे आकाशाचा नाश होतो, तो ऐकून सांगतो की आकाशाचा नाश होतो. परंतु आकाशाचा नाश कसा होतो हे जे सांगतो तो ज्ञानी असतो. एक ऐकून सांगतो आणि एक आपलं अनुभवानं म्हणजे ज्ञानानं सांगतो तो, नाही का? मग अशाच प्रकारचा एक जण प्रवचन करीत होता, नाही का? ज्ञानाची काय होते? अर्धवट ज्ञान नेहमी धोक्याचं असतं. काय असतं? अर्धवट ज्ञान धोक्याचं असतं. आणि म्हणून असाच एक जण ऐकून प्रवचन करत होता, तो म्हटला जगच नाही, जगच नाही. एक जण आला, उठला, असं इथं धरलं, म्हटलं जग नाही, मग हा का तुझा बाप आहे का? सांग म्हटला, जग नाही, मग हा का तुझा बाप आहे का? सांग म्हटला, हे कोण आहे? म्हटला काका आहे. आता काय करायचं? जग नाही म्हणायचं, काका आहे, नाही का? पण म्हटलं मला ते नाही, नाही का? मला जग नाही हे मला सिद्ध करून दे, सिद्ध करून, त्याशिवाय तुला सोडणार नाही. नाहीतर म्हटलं हे, म्हटलं माफ कर, माझ्या गुरुना तुम्ही विचारा, नाही का? गुरुंना विचारा. तर मग गेलं गुरुंना विचारायला. म्हणतो का हो तुमचा तो शिष्य म्हणतो जग नाही, तुमचं म्हणणं काय? म्हणतो खरंच नाही. म्हणतो कशावरून नाही? तो म्हणतो तो असू दे किंवा नसू दे, पण मी तुला एक प्रश्न विचारतो, तू जन्माला येण्याच्या आधी कुठं होता ते मला सांग, आणि मग तुला तुझ्या प्रश्न, तू जन्माला येण्याच्या आधी कोणत्या जगामध्ये होता किंवा कुठं होता ते मला सांग, मग मी तुझ्या प्रश्न उत्तर देतो. म्हटलं आधी ते उत्तर मला दे. म्हणलं असं कुठं असतं का? नाही का? म्हणून
ज्ञानी महात्म्याला अडवू शकत नाही. ज्ञानाला अडवणं सोपं नाही आणि अज्ञानाला कुठेही अडवता येत नाही का. पोलिसाला अडवता येत नाही, पण तुम्ही आम्हाला पोलीस कुठेही अडकवतो. ठीक आहे, तर चला आता काका